नमस्कार, मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉर्नर, नांदेड येथून. माझं पुरुष वंध्यत्वाबद्दल मी मागचे 3-4 व्हिडिओज माझे बनवलेले. हा 5वा व्हिडिओ जो आहे, झिरो स्पर्म काउंट किंवा नील शुक्राणू किंवा शुक्राणू अजिबात नसणे, त्याला म्हणतात अझूस्पर्मिया. तर अझूस्पर्मियाचे किती पेशंट असतात? तर अझूस्पर्मियाचे असे पेशंट पाहिले तर फक्त तुम्हाला आढळतील 1 ते 10%. पण या अझूस्पर्मियाच्या पेशंटमध्ये ज्यांना शुक्राणूच नाही आहे, त्यांच्यात 2 प्रकार आहेत. ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया, एक नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया. ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काहीतरी अडथळा असल्यामुळे शुक्राणू न येणे पाण्यामध्ये, किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणजे मेंदूत चालना कमी देतो पुरुषांच्या गोट्यांना शुक्राणू बनवण्यासाठी. तर जसं पाहिलं तर नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह जो अझूस्पर्मिया हा जास्त प्रमाण आहे. 70% नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया आहे, उरलेले 20 ते 30% हे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मियामध्ये जातात. तर याला कारण काय आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला काही वेळेला कारण सापडत नाही, अनुवंशिक असते. दुसऱ्या वेळेला तिसरी गोष्ट म्हणजे काही नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मियामध्ये बरेचदा कधी पेशंटचे हॉर्मोन लेवल वाढलेले असतात, जसं थायरॉइड, शुगर, नंतर त्यांचं बीपीच्या गोळ्या सुरू असणं, ज्याचा परिणाम होतो शुक्राणूवर. किंवा असं म्हणता येईल की ज्यांना सायकॅट्रिक मेडिसिन सुरू आहे त्यांच्यामध्ये पण प्रोलॅक्टिन म्हणून हॉर्मोन वाढून जाते आणि त्या केसमध्ये मग त्यांच्यामध्ये शुक्राणू कमी येतात, किंवा मग वातावरणाचा परिणाम असं म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणजे ज्याच्यात की काही अडथळा आहे. ते कशामुळे असू शकतो की नस दबल्यामुळे असू शकतो, किंवा नसच नाही, जसं वास डिफरन्स ज्याला म्हणतात ते नसतंच जागेवर, किंवा इजॅक्युलेटरी डक्ट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे जिथे शुक्राणू मॅच्युअर होतात त्याच्यातच अडथळा असणे. त्याच्यामुळे मग अशा केसेसमध्ये तुम्हाला शुक्राणू मिळणारच नाही पाण्यामध्ये. तर हे 2 प्रकारचे अझूस्पर्मिया आहे. तर याचं पुढे कसं विश्लेषण करण्यात यावं हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. धन्यवाद.